जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या विकास पुरुष लोकनेते अजितदादांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कट्ट्यावर आंदोलनकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. बीड. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात त्यांनी विकासाची नवी आशा जागवली होती. पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी रेल्वे, विमानतळ, IIT, सहकार भवन, जिल्हा क्रीडा संकुल, सिल्क पार्क, रुग्णालयांसाठी नवीन इमारती व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती व बांधकाम, अंगणवाड्यांसाठी निधी, स्मशानभूमी विकास, ग्रामीण रस्त्यांचे मजबूतीकरण व दुरुस्ती, नर्सिंग कॉलेज, वसतिगृहे, फसवणूक झालेल्या ठेवीदारांसाठी मदत, कंकालेश्वर मंदिर, नाट्यगृह आदींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यांच्या या विकास कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आज दिनांक 30 शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आंदोलनकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या बीडकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर, माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच, माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी, रामधन जमाले, जिल्हा अध्यक्ष इंटक, सय्यद सादेक, शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी, आचार्य DG तांदळे, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा बीड, राजकुमार कदम, सरचिटणीस मराठवाडा शिक्षक संघ, धनंजय सानप, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र आश्रम शाळा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, संजय भालशंकर, भाई गौतम आगळे, नेते रोजंदारी मजूर सेना, शेतकरी हक्क मोर्चाचे सुहास जायभाये, मायकल अशोक वाघमारे, संभाजी कदम लोणीकर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांनी केलेली विविध विकास कामे बीडकरांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणात राहतील असे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची हानी झालेली आहे. विशेष करून गेल्या वर्षभरापासून अजितदादा पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी बीड मधील रेल्वे असेल, विमानतळ असेल, CIIT असेल, त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुल असेल, रुग्णालयांच्या इमारती असेल, त्यामध्ये सुविधा असतील, त्याचबरोबर नाट्यगृहासाठी निधी दिलेला असेल, कंकालेश्वर मंदिरासाठी दिलेला असेल निधी, किंवा ग्रामीण रस्त्यांचं मजबूतीकरण असेल, त्याचबरोबर प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या शाळेचा, जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न असेल, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय. आणि त्यामुळं एक प्रकारे अजितदादांच्या अस्वस्थ चेहऱ्यामुळं बीड जिल्ह्याचा मागील जो अनुशेष आहे तो विकासाचा भरून काढण्यात येईल अशी बीडकरांना आशा होती आणि त्या दृष्टिकोनातून अजितदादांनी वाटचालही केली होती. मात्र ज्याप्रमाणे आपण म्हणतो की बीडकरांना नेमका शाप आहे की काय, कारण की यापूर्वी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब अत्यंत केंद्रीय ग्रामविकास मंत्री पदावर असताना त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळं महाराष्ट्राबरोबर बीड जिल्ह्याला मोठी हानी झाली आणि त्यानंतर आता पालकमंत्री पद अजितदादांना मिळाल्यानंतर बीड जिल्ह्याचा विकासाकडे वाटचाल करत असताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील आंदोलनकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी यांनी वारंवार अजितदादांना आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या केलेल्या आहेत आणि सगळ्या मागण्यांना, बहुतांश मागण्यांना दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एक दादांना त्यांनी बीड जिल्ह्यासाठी केलेल्या विकासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र आहोत.